तुझीच मी अशीही भाग 51 लेखिका अश्विनी घोळवे. मागील भागात आपण पाहिले की एवढ्यात त्याचं लक्ष वेधून घेतलं ते अननोन नंबरवरून आलेल्या मेसेजने. त्याने त्यावर टच करून मेसेज ओपन केला तसं त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव झरझर बदलले आणि डोळ्यात राग दाटून आला. त्याने जॅकला मेसेज केला आणि ब्लेझर उचलून ताड ताड पाऊल टाकत ऑफिस बाहेर आला. जॅक रेडीच होता. अंश आला तसं त्याने पटकन गाडीचं डोअर उघडलं. अंश काही न बोलता आत बसला. जॅकला समजलं त्याचं काहीतरी बिनसलं आहे, पण उगाच त्याला विचारून त्याच्या रागाचा शिकार नव्हतं व्हायचं, म्हणून तो गुपचूप गाडी पुढचं डोअर उघडून आतमध्ये बसला आणि ड्रायव्हरला इशारा केला. तसं ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि भरधाव वेगात बंगलोकडे घेतली. आता पुढे. काहीच वेळात अंशची गाडी येऊन बंगलो समोर येऊन थांबली. जॅक उतरून अंशच्या साईडचा डोअर उघडणार त्याआधीच अंश पटकन स्वतःच डोअर उघडून उतरला आणि ताड ताड पाऊल टाकत आत निघून गेला. समोरच हॉलमध्ये साची आणि करण बारीक तोंड करून सोफ्यावर बसले होते. दादू. करण पटकन उठून अंश जवळ आला. अंशचा रागीट चेहरा बघून त्याला लगेच समजलं काहीतरी झालं आहे. तुला आणि साचीला पबमध्ये जायचं होतं ना, जाऊन या, अंश शक्य तितक्या शांतपणे म्हणाला. दादू, तुला कोण म्हणलं? आमचं असं काही ठरलं नव्हतं, हो ना साची? करण साचीकडे बघत म्हणाला. तशी साची गडबडली. तिनेच तर दुपारी अंशला कॉल करून रात्री पबमध्ये जाणार असल्याचं कळवलं होतं. नाटक करू नको करण, ठरवलं होतं पबमध्ये जायचं तर जाऊन या, अंश म्हणाला. कॅन्सल केला आम्ही, आता मूड नाहीये जायचा, करण वरवर हसून म्हणाला. तसं अंशने केसातून हात फिरवत राग कंट्रोल केला. त्याला करण साची समोर तमाशा नव्हता करायचा, म्हणून तो त्यांना कटवायला बघत होता, पण करण ऐकत नव्हता. दादू, तू माझे कॉल रिसीव्ह केले नाहीस, मेसेज तर पाहिलेस ना, करण अंशकडे पाहत विषय बदलत म्हणाला. नाही पाहिलेत. तुमचा बाहेर जायचा प्लॅन ठरला होता ना, साचीने मला सांगितलं. तू साचीला घेऊन पबमध्ये जा किंवा लॉंग ड्राईव्हला जा, अंश म्हणाला. तसं करणने रागात साचीकडे पाहिलं. तिने नजर चोरली. दादू, करण म्हणाला. करण, मला प्रियासोबत टाइम स्पेंड करायचा आहे. वी नीड प्रायव्हसी, अंश एक एक शब्दावर जोर देत म्हणाला. तसं करणने मान डोलावली आणि एक रागीट कटाक्ष साचीवर टाकून पाय आपटत बाहेर निघून गेला. त्याला समजलं होतं त्याने केलेले मेसेज अंशने पाहिले नाहीत आणि प्रियाने तर त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता. अंश तिच्यासोबत टाइम स्पेंड करायचा म्हणत होता. त्याला संशय आला होता अंशचं काहीतरी बिनसलं आहे. रागात तर वाटत होता, पण अंश त्याचं काही ऐकणार नव्हता, म्हणून त्याने त्याचं ऐकून बाहेर निघून आला. आय एम सॉरी करण, मला माहीत नव्हतं मध्येच असं काही होईल, साची पण पळतच त्याच्या मागून येत म्हणाली. काय गरज होती साची दादूला सांगण्याची? त्यात मध्येच वहिनी गैरसमज करून बसली. दादूही रागात वाटत होता. त्याने आपल्याला बाहेर पाठवलं. आता दोघेही रागात आहेत. दोघात काही झालं म्हणजे आधीच दादू रागीट आहे, करण साचीवर ओरडत म्हणाला. सॉरी ना, मला काय माहिती मध्येच असं काही होईल. मला वाटलं होतं अंश आला की आपण चौघे पबला जाऊ, म्हणून मी अंशला कॉल करून कळवलं होतं, साची बारीक तोंड करून म्हणाली. तसं करणने नकारार्थी मान हलवली. त्याचं लक्ष तिथेच उभ्या जॅककडे गेलं. तसं तो पटकन चालत त्याच्याकडे गेला. हे जॅक, करण त्याची बत्तीशी दाखवत म्हणाला. येस सर, जॅक अलर्ट होत म्हणाला. त्याला लगेच कळलं करण त्याच्याकडे आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी विचारणार. ऑफिसमध्ये काही झालंय का? नाही म्हणजे दादू रागात दिसत होता म्हणून विचारलं, करण त्याच्याकडे बघत म्हणाला. नो सर, जॅक म्हणाला. त्यालाच माहीत नव्हतं त्याचा बॉस रागात का होता आणि त्यानेही काही विचारलं नव्हतं,
उगाच त्याच्या रागाचा शिकार व्हायचं नव्हतं त्याला. ओके, चल मग पबमध्ये जाऊ, करण म्हणाला. नो नो, मला माझ्या गर्लफ्रेंडचा कॉल येतोय, येतो मी, जॅक म्हणाला. उगाच मोबाईल कानाला लावत गाडीत बसून निघून गेला. इतक्या वेळ ह्या दोघांचं बोलणं ऐकणारी साची पटकन करण जवळ आली. काय रे करण, ह्याला कशाला पबमध्ये चल म्हणत होतास? साची म्हणाली. तसं करण तिच्याकडे बघून सूचक हसला. डोंट टेल मी की तू ह्याला ड्रिंक. साची डोळे बारीक करून करणकडे बघत म्हणाली. हो, मी जॅकला थोडी पाजून त्याच्याकडून जे काही दादूला सत्य समजलंय ते काढून घेणार होतो, कारण दादूचे सगळे सिक्रेट्स त्याला माहीत असतात. करण एक नजर बंगलोवर टाकत म्हणाला. अंशने बाहेर जे हकललं होतं बिचारायला. तू ना इम्पॉसिबल आहेस, साची नकारार्थी मान हलवत म्हणाली अन कारमध्ये जाऊन बसली. इम्पॉसिबल नाही ग, स्मार्ट म्हण. करण तिच्या मागून येत कारचं डोअर उघडून ड्रायव्हिंग सीटवर बसत म्हणाला. साचीने त्याच्याकडे बघून नाक मुरडलं आणि काचेतून बाहेर बघू लागली. करणने तिच्याकडे एक नजर बघून कार स्टार्ट केली आणि परत एकदा बंगलोकडे बघून एक सुस्कारा सोडला. त्याला अंश आणि प्रियाची काळजी वाटत होती, पण सध्या तर तो काहीच करू शकत नव्हता. आता काय मुहूर्त काढून निघायचा, साची करणला म्हणाली. करणने तिला एक लुक दिला आणि गाडी गेट बाहेर घेतली आणि निघाले दोघे. आता बंगल्यात फक्त अंश आणि प्रिया होते. अंश ताड ताड पाऊल टाकत त्याच्या बेडरूममध्ये आला. प्रियाने तिच्या बॅकपॅक करून साईडला ठेवल्या होत्या आणि शून्यात नजर लावून बसली होती. खूप तुटली होती ती आज. प्रिया, अंश जोरात डोअर ढकलून आत येत म्हणाला. त्याच्या आवाजाने ती दचकली आणि वळून त्याच्याकडे पाहिलं. त्याचा रागीट चेहरा पाहून ती घाबरली, पण लगेच स्वतःला सावरत डोळे पुसले आणि नजर वळवली. कुठे गेली होतीस तू प्रिया? अंश कडक आवाजात म्हणाला. कुठेच तर नाही, प्रिया नजर चोरत म्हणाली. त्याचा रागीट चेहरा आणि मोठा आवाज ऐकून आधीच ती घाबरली होती, पण तसं दाखवत नव्हती. आज दुपारी कुठे गेली होतीस? अंशने परत विचारलं. ते असंच मॉलमध्ये गेले होते, प्रिया अडखळत खोटच बोलली. प्रिया, अंश तिच्या जवळ येत चिडून म्हणाला. तशी प्रिया दचकून मागे सरकली. शेवटचं विचारतोय, कुठे गेली होतीस? अंश आवाज वाढवत म्हणाला. सांगितलं ना एकदा, आणि अंश मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये, प्रिया म्हणाली. नवरा आहे मी तुझा, तू कुठे जातेस, काय करतेस सगळं जाणून घ्यायचा मला पूर्ण हक्क आहे. सांग, कुठे गेली होतीस? अंश तिचा हात पकडून स्वतःजवळ ओढत म्हणाला. सांगितलं ना एकदा, मॉलमध्ये गेली होती, प्रिया त्याच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न करत म्हणाली. रिअली? अंश म्हणाला. हो, प्रिया म्हणाली. मग हे काय आहे? अंशने तिला सोडलं आणि त्याचा मोबाईल काढून तिच्या समोर पकडला. ज्यात तिचे आणि आरवचे कॅफेत भेटलेले फोटो होते. ती पडताना आरवने तिला पकडलेले क्लोज फोटो होते. ते फोटो पाहून ती गडबडली. अंश, हे फोटो तुझ्याकडे कुठून आले? प्रिया अडखळत म्हणाली. ते महत्वाचं नाहीये, तू आरवला भेटलीस का? अंश तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. हो, भेटली मी आरवला, त्यालाच भेटायला गेली होती मी, प्रिया त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली. का भेटायला गेली होतीस तू त्याला? तुला किती वेळा सांगितलं त्याला भेटायचं, बोलायचं नाही? अंश रागात म्हणाला. अंश, मी त्याचा राग पाहून प्रिया अडखळत बोलत होती.
शट अप. तुला 1000दा सांगितलं त्याला भेटायचं नाही, तरी गेलीस. मला नाही सहन होत तू त्याला बोललेली भेटलेली, त्याने तुला हात लावलेलं, मिठीत घेतलेलं. मला नाही सहन होत. जेव्हा तुझ्या बोलण्यात त्याचा विषय असतो, त्याचं तुझ्या अवतीभोवती असणं मला नाही सहन होत. तोच काय दुसऱ्या कोणत्याही पुरुषाला मी तुझ्या अवतीभोवती नाही सहन करू शकत. नेहमी का माझे पेशन्स चेक करतेस तू? अंश तिच्या दंडाला पकडून जवळ खेचत खवळून म्हणाला. अंशचं बोलणं ऐकून तिला चीड येत होती. प्रियाने रागात जोर लावून त्याला दूर ढकललं. प्रिया, अंश चिडून म्हणाला. बस अंश, खूप ऐकून घेतलं तुझं, पण आता नाही. मला आज समजलं तू मला आरवला का बोलू भेटू देत नव्हतास. त्याचं हेच कारण आहे ना की मी जर आरवला भेटले तर तो मला सत्य सांगेल. म्हणूनच तू मला आरवला बोलू भेटू देत नव्हता का, तर तुझं खरं रूप माझ्या समोर येईल. प्रिया चिडून म्हणाली. व्हॉट? काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? अंश म्हणाला. हो, चांगलंच कळतंय मला. तुझं खरं रूप. तूच आहेस ना तो ज्याने आरवला लग्नाच्या काही वेळाआधी गायब केलं होतंस आणि त्याच्या मॉम डॅडला धमकी दिली होतीस, आणि नंतर तू आरवच्या जागी माझ्याशी लग्न केलंस. प्रिया त्वेषाने म्हणाली. व्हॉट? काय बोलतेस तू? शुद्धीवर आहेस ना? अंश तिच्या जवळ येत म्हणाला. हो, चांगलीच शुद्धीवर आहे मी. प्रिया म्हणाली. प्रिया, तुला काहीतरी गैरसमज झाला आहे. मी असं काही केलं नाहीये. अंश स्वतःचा राग कंट्रोल करत तिला समजावत म्हणाला. तूच केलंस हे सर्व आणि आता खोटं बोलतोयस. दूर हो माझ्यापासून, जवळ नको येऊ. प्रिया त्याला दूर ढकलत म्हणाली. प्रिया, ऐकून घे, मी काहीच नाही केलं. ते सर्व तर शुभमने केलं. त्याला तुझ्याशी लग्न करायचं होतं, म्हणून त्यानेच आरवला गायब करून त्याच्या मॉम डॅडला धमकी देऊन लग्न मोडायला लावलं होतं, आणि मग तो तुझ्याशी लग्न करणार होता. अंश सांगत होता. वा अंश वा, खूप छान स्टोरी बनवून सांगतो रे तू. प्रिया उपहासाने हसत टाळ्या वाजवत म्हणाली. प्रियाचं बोलणं ऐकून आता अंशला राग येत होता. ती त्याचं काही नाही ऐकता वाटेल ते आरोप त्याच्यावर करत होती. त्याने रागाच्या भरात खाडकन तिच्या कानाखाली मारली. प्रिया अंशवर आरोप करते, जे चुकीचे आहे, पण अंशने तिला कानाखाली मारली हे बरोबर आहे का? आता काय करेल प्रिया? क्रमशः भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत रहा. स्टे ट्यून. धन्यवाद.